नमस्कार. आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा कोळंबी भात बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा कोळंबी भात तयार होतो. तर हा कोळंबी भात अगदी सुटसुटीत मोकळा असा तयार होतो. तर आज आपण इथे कोळंबी भात बनवणार आहोत. तर हा कोळंबी भात कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण इथे कोळंबी भात बनवण्यासाठी जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर 2 वाटी आपण इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. कोणताही पुलाव बिर्याणी बनवण्यासाठी जुना बासमती तांदूळ घ्यायचा, म्हणजे छान मोकळा आणि सुटसुटीत होतो. इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेली कोळंबी आहे. कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, पाव चमचा आलं लसूण पेस्ट. मीठ, हळद आणि आलं लसूण पेस्ट आपण कोळंबीला छान लावून घेणार आहोत. तर इथे मीठ, हळद आणि आलं लसूण पेस्ट कोळंबीला लावून झालेली आहे आणि आता आपण छान मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तर कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत आपण पातेल्यामध्ये फोडणी करून घेणार आहोत. तर पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपण खडे मसाल्यांचा वापर करणार आहोत. 2 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, दालचिनी आणि तमालपत्र आणि पाव चमचा जिरे. तर इथे आपण 2 कांदे पातळ असे उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा हा पातळ चिरून घेतला म्हणजे छान पटकन तळला जातो. तर इथे कांदा आपण लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे. कांदा परतवून झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत. तर अगदी कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा म्हणजे छान असा कोळंबी भात तयार होतो. तर इथे कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर इथे 1 मोठा चमचा आपण गरम मसाला वापरणार आहोत. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. आणि घरगुती लाल तिखट. घरगुती लाल तिखट 2.5 चमचे वापरणार आहे. तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा वापर करायचा आहे. 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट. मसाले आपण आता स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत, म्हणजे मसाल्यांचा छान असा स्वाद येतो. तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत आणि साधारण तेल सुटलेलं आहे. तर इथे आता मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका. मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेमसुद्धा मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला मसाला छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे. तर इथे बासमती तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे. तर इथे आता तांदूळ आपण कोळंबी मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने आपण तांदूळ आहे तो परतवून घेणार आहोत. तर इथे आता तांदूळ परतवून झालेला आहे आणि इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे आता तांदूळ परतवून झालेला आहे. तांदूळ परतवून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि इथे पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे. तर इथे आपण 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर इथे 2.5 वाटी आपण पाण्याचा वापर करणार आहोत. तुम्ही ज्याप्रमाणे तांदूळ वापरणार त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे. तर इथे मी जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी इथे ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने मोजून 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर पाणी हे उकळूनच घ्यायचं, म्हणजे गरम करून घ्यायचं, म्हणजे भात आपला छान तयार होतो. तर इथे तांदूळ एकदा आपण व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत. तर इथे तांदूळ व्यवस्थित असा ढवळून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता भाताला आपण छान एक उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे पाहू शकता भाताला छान उकळ आलेली आहे. एकदा आपण भात ढवळून घेणार आहोत. भाताला उकळी आल्यानंतर आपण भात व्यवस्थित असा खालून वर व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत. तर इथे आता हलक्या हाताने आपण भात ढवळून झालेला आहे. तर इथे आता भातातील पाणी सुकल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत. तर इथे भातातील पाणी सुकलेलं आहे. पाहू शकता थोडंफार पाणी आहे. तर इथे आता आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि आता 10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. तर 10 मिनिटं आपण स्लो गॅसवर झाकण ठेवून वाफ देणार आहोत. तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि इथे आपला हा कोळंबी भात छान तयार झालेला आहे.
तर इथे पाहू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा कोळंबी भात तयार आहे। तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपला हा चमचमीत चटपटीत असा कोळंबी भात तयार झालेला आहे। तर एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। अतिशय चविष्ट असा हा कोळंबी भात तयार होतो। नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।